हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, श्री सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, श्री सच्चिदानंद रामदास बाबा की जय, श्री सच्चिदानंद अमृते दादा की जय, श्री सच्चिदानंद गुरुवर्य जगदीश बाबा की जय, सब साधु संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तयाटविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। ज्या ज्या स्थळी मन जाय माझे, त्या स्थळी निज रूप तुझे, मी ठेविते मस्तक ज्या ज्या ठिकाणी, तिथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही। आता माझ्या भावा अंतराया नको देवा, आले भागाचे करीतो, गोड तुझे नाम उच्चारितो, दृढ माझे हे मन, आता राखावे बांधून, तुका मने वाटे नको फुटू देऊ फाटे। श्रीपादनाथं गुरुराज वैरं, क्षणाम ज्ञानदानक्य दक्ष, बोटी क्षेत्र निवासी अनामं, तं नमामि वेद विद्या वरिष्ठं, तं नमामि वेद विद्या वरिष्ठं। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तोच वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। सद्गुरुनाथ माझी माय, दावी फुले कोमल पाय, सद्गुरुनाथ माझी माय, दावी फुले कोमल पाय। श्रीपाद बाबा माऊली, करे कृपेची सावली, श्रीपाद बाबा माऊली, करे कृपेची सावली। रामदास बाबा माऊली, करे कृपेची सावली, रामदास बाबा माऊली, करे कृपेची सावली। अमृते दादा माऊली, करे कृपेची सावली, अमृते दादा माऊली, करे कृपेची सावली। धनराज बाबा माऊली, करे कृपेची सावली,
धनराज बाबा माऊली करे कृपेची सावली आप्पा बाबा माऊली करे कृपेची सावली आप्पा बाबा माऊली करे कृपेची सावली सद्गुरुनाथ माझी माय दावी अपुले कोमल पाय सद्गुरुनाथ माझी माय दावी अपुले कोमल पाय सद्गुरुनाथ महाराज की जय जय हरी तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांती सिकामू विषयावरी तुम्हा संत मायबापाच्या सेवेसाठी घेतलेली ओवी ज्ञानेश्वरी मधील 9व्या अध्यायातील 60 क्रमांकाची ओवी आहे. तर आज अधिक मासामध्ये माझ्यासारख्या लेकीला ही प्रवचन रूपी सेवा दिली त्याबद्दल भोर बाबा जगदीश बाबा यांची मी खूप खूप आभारी आहे. तर बघा या ओवीमधून ज्ञानेश्वर महाराज काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की देव आपल्या हृदयामध्ये आहे. तर ते काय सांगतायत देव आपल्या हृदयामध्ये आहे. देव आहे देव आहे हृदयी मंदिरी शोधून पाहे. मग संतांनी देव कुठे बघायला सांगितला तर हृदयामध्ये बघायला सांगितला. बघा जशी ऊसामध्ये साखर आहे मग ऊसामधील साखर पाहायची असेल तर त्यासाठी काहीतरी रीत असेल. मग बघा काय करावं लागेल कारखान्यामध्ये जावं लागेल मॅनेजरला विचारावं लागेल की बाबा या ऊसामधून साखर पाहायची आहे तर त्याची प्रक्रिया काय आहे. तेव्हा तो मॅनेजर सांगेल तेव्हा त्या ऊसामधून साखर कशी बनते ते आपल्याला कळेल. बघा संत सांगा दुधामध्ये तूप आहे पण जर दुधावर बोट फिरवलं तर तूप भेटेल का तर नाही भेटणार. मग त्यासाठी का दुधामधील तूप पाहायचं असेल तर काय करावं लागेल तर त्याची रीत जाणून घ्यावी लागेल. एखाद्या आजीबाईला जाऊन विचारावं लागेल की या दुधामधून तूप काढायचं आहे त्यासाठी काय करावं लागेल. मग तेव्हा ती आजी सांगेल की तुम्ही हे दूध लाल बुंद गरम करा थंड करा आणि त्याच्यामध्ये विरजण घाला. मग बघा त्या दुधाला विरजण लावलं दही तयार होईल. ते दही रवीने घुसळल्यानंतर त्याचं लोणी तयार होईल. लोणी गरम करा त्याचं तूप तयार होईल. मग बघा तूप खाणं हे तोंडाचं काम आहे. तूप खाणं तोंडाचं काम आहे पण तुपामध्ये बोट बुडवा आणि नाकाला लावा. तर ते तुपामध्ये बोट बुडवा आणि नाकाला लावा त्याचा सुगंध त्याच्या सुगंधावरून ते तूप आहे हे 100% कळेल. बघा तुपातील पांढरेपणा सगुण आहे आणि सुगंध हा निर्गुण निराकार आहे. मग जर का आपल्या हृदयामध्ये देव आहे आपल्या हृदयामधला निर्गुण निराकार देव शोधायचा असेल तर काहीतरी रीत असेल. मग ती रीत शोधण्यासाठी कुठे जावे लागेल तर संतांना शरण जावं लागेल. मग बघा आपण भाग्याचे की आपल्या आयुष्यामध्ये दादा आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हीच देव आहात. तर बघा ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट. ज्ञानदेव महाराज सांगतायत की हा हरी सगळीकडे घनदाट भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. मग बघा देव कसा देव सगळीकडे आहे. हरीची दासा हरी धाई दिशा. मग हा देव सगळीकडे ओतप्रोत भरलेला आहे. हा देव सगळीकडे ओतप्रोत भरलेला आहे आणि तो देव जर आपल्याला कळवून घ्यायचा असेल तर काय करावं लागेल संतांनाच शरण जावं लागेल. त्याची रीत संतांकडेच आहे. मग त्याची रीत संतांकडे आहे. संतांकडे शरण गेल्यावर काय होईल बघा
आपण जेव्हा आईच्या पोटामध्ये असतो तेव्हा आपलं आणि देवाचं भजन चालू असतं. मग आपण देवाला हात जोडून सांगतो, देवा ह्या गर्भवासाच्या यातनेतून मला सोडव, मी बाहेर गेल्यावर तुझं भजन करीन. पण जेव्हा आपण ह्या गर्भवास यातनेतून बाहेर येतो तेव्हा मात्र विसरून जातो की आपल्याला देवाचं भजन करायचं होतं. बाहेर आल्यावर कलीचा वारा लागतो, दाईनबाई येते आणि आपली नाळ खणते. मग बघा, दाईनबाईने नाळ खणल्यावर आपलं आणि देवाचं भजन तुटलं जातं. मग ते आपलं आणि देवाचं तुटलेलं भजन संत परत जोडून देतात. मग संतांनी ते भजन जोडून दिलं म्हणजे काय, तर संत आपल्याला नाम देतात. मग बघा, नाम दिल्यावर ओट कंठ हिले नहीं, जीव रटे राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. एकदा नाम मिळाल्यावर काही करायची गरज नाहीये. मग बघा, ठाईची बैसोनी करा एक चित्त. पुढे काय सांगतात महाराज की ठाईची बैसोनी काय करायचंय, फक्त दिलेल्या नामाचं चिंतन करायचं आहे. म्हणतो नि नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मग बघा, आता आपल्याला नाम भेटलं, संत भेटले, बरोबर की नाही. मग आपण त्या नामाचं चिंतन केलं पाहिजे की व्यर्थ इकडे तिकडे हिंडत बसलं पाहिजे. बघा, संतांनी नामापेक्षा मोठी भक्ती अशी काहीच नाही. म्हणजे नामापेक्षा अशी मोठी दुसरी भक्ती काहीच नाही. खूप लोक यज्ञ पूजा खूप काही करतात. मग हे सगळं करण्याने काय होईल, तर हे सगळं करण्याने फक्त पुण्य होईल. मग हे सगळं करण्याने काय होईल, तर हे सगळं करण्याने फक्त पुण्य होईल. पण जर नाम चिंतन केलं तर मोक्ष मिळेल. मग एक नाम घेतल्याने जर मोक्ष मिळणार असेल तर ही व्यर्थ मार्गाने का हिंडायचं. मग या व्यर्थ मार्गाने काय हिंडायचं, म्हणून संतांनी सांगितलं, एकदा नाम भेटल्यावर काय करा, तर ठाईची बैसोनी एक चित्त करा. मग एका जाग्यावर बसल्यावर दुसरं काही करायचं नाही. बघा, ज्ञानेश्वर महाराज बी सांगतात, व्रत वैकल्य करायची काही जरूरत नाही, शरीराला पीडा द्यायची काही जरूरत नाही. मग काय करा, संतांना माहित होतं पुढे नामाशिवाय मोठं असं काहीच नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी लिहिलं. आपल्याला कळलं का हो? आपल्याला नाही कळलं. आता जेव्हा आपल्या जीवनामध्ये संत आले तेव्हा हळूहळू ह्या गोष्टी कळायला लागल्या. पाहे पहा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची पदराड, परी ते अव्यरुण गोछड, अशुद्ध कासे रीती. मग बघा, गायीच्या काशेला गोचिड आहे. गायीच्या काशेला गोचिड आहे, त्याच काशेमधून पवित्र असं दूध येत असतं. पण त्या गोचिडाला माहित नाही की या पडद्याच्या आड पवित्र असं दूध आहे. मग बघा, दूध आहे असं माहित नाही. मग बघा, जर सांगायचं म्हटलं तर त्याला बुद्धी नाही. बुद्धीची पालट धरा रे काही, मागुता नाही मनुष्य जन्म. मग तुम्ही मला सांगा, त्या गोछड्याला आपण किती जरी सांगितलं की हे अशुद्ध रक्त सेवन करण्यापेक्षा दूध पे, तर ते ऐकणार आहे का? नाही. मग हे ऐकणार कोण आहे, तर मनुष्य आहे. कारण फक्त बुद्धी मनुष्याकडेच आहे, दुसऱ्या कोणाकडे नाही. 84 लक्ष कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा. मग बघा, 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर हा मानवाचा ध्येय मिळालेला आहे. मग ह्या मनुष्य जन्मात येऊन ह्या मनुष्य जन्माचं सार्थक करून घ्यायला पाहिजे की असंच आला जन्म गेला, तर सार्थक करून घ्यायला पाहिजे. आणि हे जर का मनुष्य जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल तर नामाशिवाय दुसरं साधनच नाही. तर बघा, तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी. मग काय सांगितलं संतांनी की बाबा, तुमचं तुमच्याच पाशी आहे, परंतु तुम्ही काय झालेलं आहे, जागा चुकलेला आहे.
मग आपल्याला संतांनी बघा, दादांनी सांगितलं की तुमचा देव कुठे आहे, तर तुमचा देव तुमच्याच पाशी आहे, फक्त तुम्हाला त्याचा विसर पडलेला आहे. गुरु करावा दणकट, त्याचे धरावे मनगट, प्रश्न विचारावे दोन, मी कोण आणि देव कोण. मग बघा, ज्या गुरुंनी सांगितलं की अरे तुम्हीच देव आहात, त्यांचा हात कधीही सोडू नका, कारण ते आपल्याला ह्या मनुष्य जन्मातून तारूनच नेणारे आहेत. मग बघा, तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. मग तुकाराम महाराज म्हणतायत, ज्याची बुद्धी जड त्याहून दगड बरे देवा. बघा, एका गावामध्ये गुरु आलेले असतात, तिथे त्यांचे 3 शिष्य असतात. मग ते प्रत्येक शिष्याला 2-2 चणे देतात. पहिला शिष्य ते चणे तिथेच खातो, दुसरा शिष्य श्रीमंत असतो त्यामुळे ते चणे सोन्याच्या पेटीमध्ये ठेवतो, आणि तिसरा शिष्य ते 2 चणे नेऊन शेतामध्ये लावतो. मग बघा, आता गुरु 3 वर्षाने परत येतात. गुरु 3 वर्षाने परत येतात आणि तेव्हा विचारतात, मी दिलेले 2-2 चणे कुठे आहेत. तेव्हा पहिला शिष्य सांगतो, ते चणे मी तिथंच खाल्ले, दगड बुद्धी. दुसरा शिष्य सांगतो, ते चणे मी सोन्याच्या पेटीमध्ये ठेवले, सोन्याची पेटी आणून दाखवतो, पण ते चणे खराब झालेले असतात, चर्मबुद्धी. आणि तिसरा 10 पोती चणे दाखवतो. मग बघा, हे चणे होते का हो, तर नाही, ते नाम होतं. मग पहिल्याला दिलं, तो तिथेच विसरला. दुसऱ्याला दिलं, त्याने घेतलं आणि जवळ ठेवलं, त्याचं काय नामचिंतन केलं नाही. आणि तिसऱ्याने त्याचं नामचिंतन केलं, तर गुरुंना दाखवण्यासाठी त्याच्याकडे 10 पोती ज्ञान राहिलं. मग बघा, आपण काय केलं पाहिजे, आपल्यालाही आपल्या गुरुने नाम दिलं, मग आता आपण ते नाम घेतलं, तिथं विसरायचं की त्याचं का घेऊन आपल्या जवळ ठेवायचं की त्याचं नामचिंतन करायचं. बघा, आपण जर त्याचं नामचिंतन केलं तर आपल्याकडेही ज्ञान राहिलं, बघा, एका जनार्दनी ना घ्यावा संशय, निश्चयासी होय हरिरूप. मग बघा, काय म्हणतात की जे आपलं नाम आहे त्या नामावर संशय घ्यायचा नाही, असं संतांनी सांगितलं की जे आपल्या गुरूंनी आपल्याला नाम दिलेलं आहे त्या नामावर काय करू नका, तर संशय घेऊ नका. त्या नामापेक्षा खरं असं दुसरं काहीच नाही. तर बघा, एक राजा असतो आणि त्या राजाला यज्ञ करायचं असतं. मग त्या राजाला यज्ञ करायचं असतं, तर तो त्याच्या सेवकाला 10,000 रुपये देतो आणि सांगतो की बाजारामधून एक बकरा घेऊन ये. मग तो सेवक जातो आणि बाजारामधून एक बकरा घेतो, चांगला दणकट बघून असा बकरा घेतो, आणि तो बकरा खांद्यावर टाकून माघारी निघतो. पण काय होतं की बाजाराकडून राजवाड्याकडे जाणारा रस्ता हा जंगलाचा असतो. मग त्या रस्त्यावर त्या सेवकाला 4 चोर भेटतात. मग ते 4 चोर बोलतात की हा बकरा आपण घेऊ. मग ते त्या सेवकाकडे जातात आणि विचारतात की बाबा, तुम्ही कुठे निघाला, कुठून आला, हा बकरा घेऊन कुठे निघाला. तेव्हा तो राजाचा सेवक सांगतो की मी राजाचा माणूस आहे आणि राजा यज्ञ करत आहे, त्यासाठी मी हा बकरा घेऊन निघालेलो आहे. मग त्या 4 चोरांना थोडा संशय येतो की हा राजाचा सेवक आहे, जर आपल्याला राजाला माहीत पडलं तर आपल्याला शिक्षा होईल. मग आपण हा बकरा युक्तीने घेऊ. मग बघा, ते 4 चोर विचार करतात, आपण वेश बदलून 2-2 मैलावरती उभे राहू. मग बघा, ते चोर 2-2 मैलावरती उभे राहतात आणि
उभे राहतात. मग बघा उभे राहिल्यानंतर तो सेवक चालायला लागतो. सेवक चालायला लागल्यानंतर पहिला चोर भेटतो. तो म्हणतो, बाबा की तुम्ही खांद्यावर कुत्रा घेऊन कुठे निघाला? तेव्हा तो सेवक सांगतो की मी खांद्यावर घेतलेला कुत्रा नाही तर बकरा आहे. आणि तो सेवक पुढे चालायला लागतो. परत दुसऱ्या 2 मैलावर चोर उभा राहिलेला असतो. तो म्हणतो की बाबा तुम्ही खांद्यावर कुत्रा घेऊन कुठे निघाला? तेव्हा बघा त्याला तो सांगतो की अरे हा कुत्रा नाही बकरा आहे. पण त्याच्या मनामध्ये आता थोडासा संशय आला. मग बघा तो तरी पुढे चालत राहतो. पुढे जाऊन तिसरा चोर भेटतो. तिसराही चोर असाच म्हणतो की बाबा तुम्ही खांद्यावर कुत्रा घेऊन कुठे निघाला? मग तेव्हाही तो सांगतो अरे बाबा खांद्यावर कुत्रा नाही बकरा आहे. पण मात्र आता त्याचा संशय दृढ झाला. मग बघा पुढे जाऊन 2 मैलावर चौथा चोर भेटतो. तो चोर म्हणतो बाबा तुम्ही खांद्यावर घेतलेला कुत्रा हा पिसळलेला दिसतोय, तो तुम्हाला चावेल. मग तेव्हा मात्र त्याचा संशय पक्का होतो की हा मी खांद्यावर घेतलेला कुत्राच आहे. तो तिथेच तो बकरा फेकून देतो आणि पळून जातो. मग बघा आता विचार केला तर त्या सेवकाने तो बकरा स्वतः खरेदी केला होता. स्वतः खरेदी करून तो बकरा तो पाठीवर घेऊन आला. पण लोक म्हणतायत तो बकरा नाही कुत्रा आहे. म्हणून त्याने काय केलं तर तो तिथेच फेकून दिला. त्याने काय केलं तर तिथेच फेकून दिला. मग बघा आपण आपल्या नामावर ठाम असलं पाहिजे. आपल्या नामावर आपला संशय येता कामा नये. बघा आपल्याकडे पण अवस्था होतात बरोबर की नाही? तर लोक बोलतात की यांच्या अंगामध्ये येतंय, हे सगळं खोटं आहे. अरे देव पहिलाच अंगामध्ये आहे. मग अंगामध्ये आला तर त्यात विशेष असं काय? बाकीच्या देव तुमच्या अंगात आलेले चालत आहे. मग विठुराय अंगात नाही येऊ शकत का हो? येऊ शकतो की नाही? पण हे लोकांना कळायला तयार नाही. ते म्हणतात त्यांच्या अंगात येतं. तर कसं आहे माहिती आहे, लोक काही कमानेनात, आपण मात्र आपल्या जे आपण करतो तेच खरं आहे आणि आपलं नाम खरं आहे असा विचार करून आपण आपल्या नामावरती ठाम राहायचं आहे. बरं आपल्याला तसा संतांनी अनुभव आणून दिला. हे काही सांगायचं आहे का? नाही. जेव्हा तुम्ही अनुभव घेतला, जेव्हा तुम्हाला त्याची प्रचिती आली, तेव्हाच तुम्ही हे नाम याच्यावर तुमचा दृढ विश्वास झाला. मग आता लोक काय म्हणतील याचा विचार काय करायचा आहे तर आपण सोडून द्यायचं आहे. बघा मग मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या येऊनी पाठ थपटती. काय? मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या येऊनी पाठ थपटती. मग नुसतं मी ध्येय आहे म्हटल्याने जर एवढं पाप होतं तर बघा आता मी ध्येय आहे म्हणजे खरंच का व ध्येय मी आहे? नाही. तर काय? ज्या तत्वाने हा ध्येय चालतो ते तत्व मी आहे. पण ते आपल्याला कळतंय का हो? आपण सगळं मीच करतोय. आपल्याला हे कळायला तयार नाही. बघा श्रीपादोबा एक छान दृष्टांत सांगायचे. 2 बैलगाडी असते, बैलगाडी, आणि ती बैलगाडी 2 बैल वडत असतात आणि त्या बैलगाडीच्या खाली कुत्रा चाललेला असतो. मग त्या कुत्र्याला उगीचच अभिमान झालेला असतो की काय की ती बैलगाडी मी ओढतोय. मग आता सांगा तो कुत्रा बैलगाडी ओढत असतो का हो? तर नाही, बैलगाडी बैल वडत असतात. तसाच आपल्यालाही अभिमान झालेला आहे की हे जे काय करतोय ते पण मी करतोय. पण जे हे काय करतोय ती मी करत नाहीये, तर जो तत्व रूपाने आपल्या आतमध्ये आहे तो करतोय. बघा जर का आपल्यामध्ये जे तत्व आहे ते तत्वच निघून गेलं, हा श्वासच बंद झाला बरोबर की नाही, तर हा ध्येय काय करेल हो? पडलेल्या जागेवरून उठणार सुद्धा नाही बरोबर की नाही. पण हे कळायला तयार नाही.
जातात. ज्याने जन्म दिला त्याने कर्म पाहिले की, बरोबर, ज्याने जन्म दिला त्याने कर्म पाहिलं असेल की, बरोबर की नाही. मग बघा, जर का आपल्याला पहिलंच माहिती आहे, ज्याने जन्माला घातले त्याला आपलं कर्म काय आहे ती माहिती आहे, तर मग आपण उगीच धावपळ कशासाठी करतोय, बरोबर की नाही. आपण काय करतोय, ही उगीचीच धावपळ करतोय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. मग बघा, माऊली सांगतात ह्या नामापेक्षा श्रेष्ठ अशी काही भक्तीच नाही. सगळ्यात मोठं काय आहे तर नामच आहे. आणि जर का ह्या मनुष्य जन्मातून आपल्याला तरुण जायचं असेल तर ते नामाशिवाय दुसरं असं काही मोठी भक्ती नाही आणि दुसऱ्या कशाने आपण तरुणही जाऊ शकणार नाही. मग बघा, मी ध्येय असल्याची आपल्याला भ्रांत झाली, बरोबर की नाही. मग जर ही भ्रांत घालवायची असेल तर काय करावं लागेल, ही जर भ्रांत घालवायची असेल तर आपल्याला संतांना शरण जावं लागेल. जे संतांनी आपल्याला तत्व दिलं त्या तत्व ते साधन त्याचं जप करावं लागेल, तेव्हाच आपल्याला ही भ्रांत घालवता येईल. बघा, एक खंदील असतो, बरोबर की नाही. पूर्वीच्या काळामध्ये असायचे, आताही असतील, पण एक खंदील असतो आणि त्या खंदिलाला वरतून काच असते आणि त्या खंदिलाच्या आतमध्ये दिवा लावला जातो. मग बघा, त्या कंदिलाच्या आतमध्ये दिवा लावला आणि वरून काच बंद केली की ती काच हळूहळू काजळी धरायला सुरुवात करते. मग हळूहळू काजळी धरायला सुरुवात केल्यावर त्या कंदिलाचा हळूहळू बाहेर प्रकाश पडणं बंद होतं, कमी होतं. मग आता जर त्या कंदिलाचा पूर्वीसारखा प्रकाश करायचा असेल तर काय करावं लागेल, काहीच नाही. काच काढून एका कपड्याने स्वच्छ पुसावी लागेल आणि ती परत होती तशी ठेवावी लागेल. मग प्रकाश आपणे आप लख्ख पडायला लागेल. तर बघा, आपल्याला ही भ्रांत झाली आहे, ती भ्रांत घालवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, पाठीच सांगितलं, ठाईची बैसोनी करा एक चित्त. मग ठाईची बैसोनी एक चित्त केलं की आपण ध्येय नाही किंवा जी आपल्याला आलेली भ्रांत आहे ती भ्रांत निघून जाईल आणि ते तत्व मी आहे याचा आपल्याला आपणे आप अनुभव यायला लागेल. मग बघा, आधी केला सत्संग तुका म्हणे तुका झाला पांडुरंग. काय, आधी केला सत्संग तुका झाला पांडुरंग. मग बघा, आता हे सत्संग आहे, या सत्संगाची थोरवी खूप मोठी आहे. तुकाराम महाराजांनी संत संग केला, त्यांनी जप केला, नाम साधना केली आणि इतकी ती साधना केली की ते तुकाराम महाराज आहेत हेच विसरून गेले, तेच पांडुरंग झाले असं तुकाराम महाराज सांगतात. बरं, सत्संगाचा उपयोग काय असं विचाराल तर बघा, आमच्याकडे बी दर रविवारी सत्संग असतं. मग बघा, आमच्या छायाताई असतील, वाघमारे ताई असतील, जगदीश बाबा, नवनाथ बाबा, लांडे बाबा, परत सांडपाण्याच्या आई आहेत, अजून ते सपकाळ बाबा, पडळकर बाबा, जिग्नाई, असे अनेक संत मंडळी, हे सगळे आमच्या दादांनी एकत्र आणून ठेवले. मग बघा, आता हे सगळे आपले नातेवाईक होते का तर नाही. मग जेव्हा दादा आपल्या आयुष्यामध्ये आले तेव्हा दादांनी नुसतं नामच दिलं नाही तर नामाबरोबर ह्या सगळ्या संत मंडळीचा संघ घडवून दिला. हे सगळे जे संत मंडळी आहेत त्यांना एका साखळीमध्ये बांधून ठेवण्याची ताकद त्या नामामध्ये आहे आणि ते सगळं केलं दादांनी, बरोबर. जेव्हा दादा भेटले नव्हते तेव्हा हे सगळे एक दुसऱ्याच्या ओळखीचे तरी असतील का हो तर नाही. मग दादा भेटले आणि हा सत्संग चालू झाला. आता बघा, 8 दिवसातला एखाद्या रविवारी सत्संग जरी काही कारणास्तव झाला नाही तर चुकल्यासारखं वाटतं, कारण की ह्या 8 दिवसातून एक दिवस संतांची भेट असती.
बरं, संतांची भेट असती, चांगले विचार ऐकायला भेटतात, नामचिंतन घडतं. तर म्हणून नामचिंतन घडतं. बघा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव नाही दुजा, पाहता त्रिलोक्य. मग बघा कसं आहे माहितीये, ह्या मनुष्य जन्मामध्ये गुरूंशिवाय श्रेष्ठ असं काहीच नाही. बरं, हे सगळ्या संतांनी सांगितलं की बघा, ह्या जन्मातून तरुण जाण्यासाठी सगळ्यांना, अगदी देवांना सुद्धा गुरुच करून घ्यावे लागले. भगवान कृष्णाने गुरु केला, भगवान रामांनी गुरु केला, नवे नवे तर जे संत होऊन गेले त्या प्रत्येक संतांनी गुरु केला. बरोबर की नाही? मग गुरु हा संत कुळीचा राजा आहे, म्हणजे सगळ्यांपेक्षा मोठा असा कोण असेल तर ते गुरु आहेत. मग बघा पुढे सांगितलं, गुरु हा प्राण विसावा माझा. मग असं का सांगितलं तर तुम्ही मला सांगा. बघा, आता एरवी तर आपण सगळे कामच करतो, बरोबर की नाही? पण जेव्हा दादा येतात तेव्हा 2 तास शांत त्यांच्या जवळ बसतो, बरोबर आहे की नाही? मग ह्या जीवाला विसावा कुठं आहे हो? तर गुरुपाशीचा आहे. कुठे आहे? तर गुरुपाशीचा आहे. मग गुरु विना देव नाही दुजा. जर गुरु भेटलेच नसते तर देव कळला असता का हो? जर गुरु भेटलेच नसते तर देव कळले असते नसते कळले. म्हणून त्रिलोक्यात ऐसा हो, त्रिलोक्यामध्ये ऐसा नाही. मग बघा, संतांच्या आयुष्यात गुरु हे उच्च कुळीचे आहेत. गुरुशिवाय ह्या जन्मातून तरुण जाता येत नाही. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप. मग बघा, वासना शिल्लक राहिली की परत जन्म घ्यावा लागतो. वासना शिल्लक राहिल्यावर परत जन्म घ्यावा लागतो. मग बघा, जर ही वासना घालवायची असेल तर काय करावं लागेल? तुम्ही काहीही करा, पण संतांशिवाय उपाय नाही. जो संतांनी सांगितला तोच उपाय आहे. वासना घालवायची म्हटलं तरी काय करावं लागेल? तर त्या नामालाच भजावं लागेल, तेव्हाच ही वासना निघून जाईल. बघा, आपण दिवसभर काम केलं, बरोबर? दिवसभर काम केलं, रात्री झोपी गेलो, तर रात्री झोपी गेल्यावर काय हो, दिवसभर केलेलं काम आपल्या लक्षामध्ये राहतं किंवा स्वप्नामध्ये येतं, बरोबर की नाही? मग आयुष्यभर संसार केला, काय आयुष्यभर संसार केला आणि मरणाचा वेळ आला. मग आता तुम्ही सांगा, जेव्हा मरणाचा वेळ येईल तेव्हा संसार लक्षात राहील का देव लक्षात राहील? तर संसारच लक्षात राहील. म्हणून काय करायचं आहे तर देव इतकं नामचिंतन करायचं आहे, इतकं नामचिंतन करायचं आहे की हळूहळू संसार लांब गेला पाहिजे आणि देव जवळ आला पाहिजे. मग बघा, एकदा संसार हळूहळू लांब जायला लागला की त्या संसाराबरोबर वासनाही जायला लागेल आणि आपल्याकडे राहील ते फक्त नामच. मग बघा, जेव्हा मरण येईल तेव्हाही नामच आठवेल. तरलो तरती हा भरोसा, नामधारकाचा ठसा. मग बघा, आपण ह्या जन्मामधून तरुण जाऊ हा कुणाचा तर जन्म नामधारकाचा ठसा आहे की ह्या नामाच्या साहाय्याने आपण तरुण जाऊ. बघा, ज्ञानदेव म्हणे, तरलो सच उद्धारिलो गुरु कृपे. बरोबर आहे की नाही? मग माऊली सुद्धा सांगतात की गुरु कृपा झाली आणि ह्या जन्माचा उद्धार झाला, ह्या आयुष्याचा उद्धार झाला. मग बघा, गुरु करावे दणकट, त्यांचे धरावे मनगट, प्रश्न विचारावे 2, मी कोण आणि देव कोण. मग
ज्यांनी सांगितलं की तुम्हीच देव आहात त्यांचा हात सोडू नका, कारण तेच आपल्याला तारून 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 नेऊ शकतात. भावे विना देव न कळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. मग बघा आता, गुरु विना अनुभव कैसा कळे. मग बघा, गुरु शिवाय अनुभव येणार नाही असं महाराज सांगतात. नामासे विमुख तो नर पापिया, हरी विन धावया न पावे कुणी. मग बघा, तर ज्याच्याकडे नामच नाही, ज्याच्याकडे नामच नाही त्याला नामाविषयी काय कळणार सांगा? काहीच नाही. मग अशांना माऊली सांगतात की ते लोक पापी आहेत. ज्यांना नामाची काही माहितीच नाही ते लोक काय आहेत, तर पापी आहेत. पुराण प्रसिद्धी बोलिले वाल्मिकी, नामे तिन्ही लोकी उद्धरती. मग बघा, नामाने तिन्ही लोकांमध्ये उद्धार होतो. काय की सगळ्यात पुराणात सांगितलं, सगळ्यात सांगितलं की काय, तर नामाने तिन्ही लोकांमध्ये उद्धार होतो. बघा, आपल्याकडे संत महिमा सांगितला जातो, नाम महिमा सांगितला जातो. मग बघा, एकदा काय झालं की राम माता कौशल्या, हनुमंत माता अंजनी आणि अगस्त्य मुनींची पत्नी लोपामुद्रा ह्या तिघी जण बसलेल्या असतात आणि नंतर त्या तिघी गप्पा मारायला लागतात. मग कौशल्या माता म्हणते की माझ्या रामाने समुद्रावर 400 मैल पूल बांधला आणि 400 मैल पूल बांधला आणि लंकेस गेला आणि रावणास मारले आणि सीतेस परत घेऊन आला. तर हे ऐकल्यावर अंजनी माता म्हणते, अरे माझ्या मुलाला सांगायचं की माझ्या मुलाने उड्डाण केलं असतं, लंकेत गेले असते, रावणास मारलं असतं आणि सीतेस घेऊन उड्डाण केलं असतं आणि सीतेस घेऊन परत आले असते. मग परत लोपामुद्रा मध्येच बोलते की माझ्या पतीस सांगितलं असतं तर एवढं सगळं करण्याची काय गरजच नव्हती. त्यांनी एका गोटामध्ये समुद्र पोटामध्ये घेतला असता, सैन्य लंकेत गेलं असतं, रावणाशी युद्ध केलं असतं, सीतामाईस घेतलं असतं आणि माघारी येता वेळी परत एकदा समुद्र प्राशन केलं असतं. मग अंजनी माता आणि कौशल्या माता ह्या नाराज होतात. ह्या तिघींचं बोलणं भगवान राम आणि हनुमंत ऐकत असतात. मग राम सांगतात की हनुमंतांना जाऊन तू आपल्या आईची समजूत घालून ये. मग हनुमंतराय जातात, कौशल्या मातेला प्रणाम करतात आणि सांगतात की माते हा 400 मैल पूल रामाने नाही बांधला तर राम नामाने बांधला. मग त्यांनी तसा प्रयत्नही केला होता पण दगड तरलेच नाहीत. काय म्हणतात की त्यांनी तसा प्रयत्न केला होता पण दगड तरलेच नाहीत. तर ते दगड कशाने तरले? राम नामाने तरले. मग हनुमंत अंजनी माताकडे जातात आणि सांगतात की आई, मी जे उड्डाण केले, समुद्रावरून लंकेला गेलो, ही माझी शक्ती नव्हती तर ही नामाची शक्ती होती आणि त्या नामाच्या शक्तीने माझ्यामध्ये नामाच्या शक्तीचा संचार झाला आणि मी लंकेस गेलो. मग परत हनुमंत लोपामुद्राकडे जातात आणि त्यांना सांगतात की अगस्त्य मुनी एका गोटामध्ये समुद्र प्राशन करतात
तर याला कारण आहे की ते नाम जप करतात. काय ते नाम जप करतात म्हणून त्यांनी एका बोटामध्ये समुद्र प्राशन करू शकतात. मग बघा मग अशी ज्ञानदेव सांगे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. हे नाम गगनापेक्षा मोठं आहे तर हे समुद्र प्राशन करायचं काय कठीण काम आहे का हो? आणि मग ते म्हणतात नामामुळेच ते समुद्र प्राशन करतात. मग बघा सगळ्यात श्रेष्ठ नाम आहे. मग भूतकाळामध्ये नामाने तरले, बरोबर, भविष्य काळामध्ये नामाने तरतील, वर्तमान काळामध्ये नामानीच तरता आहेत. मग बघा हा नामाचा प्रभाव आहे. तर आपण या नामाशिवाय दुसरी काही मोठी भक्ती नाही आणि या नामापेक्षा कोणी मोठी भक्ती सांगणारही नाही. मग काय करायचं आहे तर आपण आपल्या गुरुचरणी दृढ राहायचं आहे. गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव, म्हणून गुरुशी भजावे. मग काय सांगितलं बाबा महाराजांनी की तुम्ही गुरुचरणी भाव ठेवा. मग गुरुचे चरण कुठले हो? गुरुचे पाय का? तर नाही. गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. मग बघा गुरुचरणी भाव कसा भाव असला पाहिजे? गुरुचरणी कसा भाव असला पाहिजे तर बघा एक नामदेवरायांचा दृष्टांत सांगते की नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये देव नाचायचे. किती नामदेवरायांचा देवावर भाव हो? तर नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये देव नाचायचे, नामदेवरायांशी देव बोलायचे. काय? नामदेवरायांशी देव बोलायचे. पण जेव्हा संतांची मांदियाळी आली तेव्हा बघा नामदेवरायांना कच्चं ठरवलं गेलं. गोरोबा काकांनी सर्वांची मडकी चेक केली. माऊली होते, मुक्ताई होती, निवृत्तीनाथ होते, सोपान दादा होते. मग ह्या सगळ्या संत मंडळीमध्ये नामदेवरायांना कच्चं ठरवलं गेलं. नामदेवरायांना खूप वाईट वाटलं की देवा मी तुझ्या इतक्या जवळ आहे आणि तरीही मला ह्यांनी कच्चं ठरवलं. कारण की बघा नामदेवरायांसाठी देव हा फक्त मूर्ती पुरताच सीमित होता. काय? नामदेवरायांसाठी देव हा फक्त मूर्ती एवढाच सीमित होता. पण ह्या बाकी संतांसाठी देव रोत भरलेला होता. देव नाही अशी एवढी सुद्धा जागा नव्हती. म्हणून नामदेवरायांना काय केलं तर नामदेवरायांना कच्चं ठरवलं गेलं. नामदेवराय देवाकडे जातात, देवाला विचारतात की देवा आता मी काय करू? तेव्हा देव सांगतात की तू गुरु करून घे. जेव्हा तू गुरु करून घेशील तेव्हा तुलाही कळेल मी मूर्ती पुरता नाही तर जगभर आहे. मग देव विसोबा केचरांचं नाव सुचवतात. मग नामदेवराय विसोबा केचरांकडे जातात तेव्हा बाबा पिंडीवर पाय देऊन झोपलेले असतात. नामदेवरायांना वाटतं की हे बाबा तर पिंडीवर पाय ठेवून झोपलेले आहेत आणि देवाने मला यांच्याकडे पाठवलं. तरी नामदेवराय त्यांना विचारतात की बाबा तुम्ही देवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलाय. कारण नामदेवरायांसाठी मूर्ती हाच देव होता. मग तेव्हा बाबा सांगतात की नामदेवरायांना जिथे देव नाही तिथे माझे हे पाय ठेव. मग नामदेवराय बाबांचे पाय उचलतात आणि दुसरीकडे ठेवतात. तिथून पिंड येते. म्हणजे जिथे जिथे बाबांचे पाय नामदेवराय ठेवायला लागतील तिथे तिथे पिंड तयार व्हायची. मग आता सांगा, मग नामदेवरायांना कळतं
की बाबा हे कुणी साधे संत नाहीत. मग तेव्हा नामदेवराय विसोबा खेचरांना शरण जातात आणि सांगतात की मला शिष्य करून घ्या. मग बघा जेव्हा विसोबा खेचर नामदेवरायांना अनुग्रह देतात तेव्हा नामदेवरायांनाही सगळीकडे देव दिसायला लागतो. काय सगळीकडे देव दिसायला लागतो. नामदेवराय परत निघालेले असतात तेव्हा 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 देव ठरवतात की नामदेवरायांची परीक्षा घेऊ. मग नामदेवराय जेवण करण्यासाठी बसलेले असतात. मग देव कुत्र्याचा वेश धारण करून येतात आणि नामदेवरायांपासून ती तुपाची भाकरी घेऊन जातात. मग नामदेव महाराज हातात तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या पाठी पळू लागतात की कोरड्या भाकरीने तुला कोरडी भाकरी खाता येणार नाही, मी तुला तूप लावून भाकरी देतो. काय की तूप लावून भाकरी देतो असं नामदेवराय म्हणतात. मग देवालाही समजतं की आता नामदेवरायांना कळलेलं आहे की देव मूर्तीपुरता सीमित नाही तर काय देव पूर्ण पृथ्वीवर ओतप्रोत भरलेला आहे. मग बघा झालेली सेवा तुम्हा माय बापांच्या चरणी अर्पण. जय हरी. आता विश्वास मके देवे येणे वाग्यने तो शावे तो शोनी मज द्यावे पसाय दानहे. जे खेळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पावो. जो जेवांची तो ते लावो प्राणी जात. वर्षता सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची महान दियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो तयारुता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन. मार्तंड ते तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी ती लोकी. भजिलो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी. दृष्ट विजय हो आवोजी. येत म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. बोला पुंडलिक वरद्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. श्री सच्चिदानंद रामदास बाबान की जय. श्री सच्चिदानंद गुरुवर्य अमृते दादान की जय. श्री सच्चिदानंद गुरुवर्य जगदीश बाबान की जय. सब साधु संतन
गोपाल कृष्ण भगवान की जय.